आणि ही संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे, की विकसित महाराष्ट्र जे 2047 हे स्वप्न आपण ठेवतो, त्यासुद्धा आपण दुसरं अजून एक स्वप्न आपल्या म्हणजे त्याच्यावर काम बरचसं झालेलं आहे. एक $1 ट्रिलियन इकॉनॉमीचं एक हं. अतिशय असं एक आश्वासक अ, असं एक प्रोजेक्ट बरं. महाराष्ट्रामध्ये सध्या त्याच्यावर काम चालू आहे. आपण एक समजून घेतलं पाहिजे, की भारताचा ज्यावेळेस आपण अर्थव्यवस्थेचा विचार करतो, तर अर्थव्यवस्थेचे जे मेजर कॉन्ट्रिब्युटर्स आहेत, त्याच्यामध्ये जी राज्य आहेत, त्यात महाराष्ट्र हे पहिल्यापासून हे अग्रेसर राज्य आहे. वी आर द ग्रोथ इंजिन ऑफ कंट्रीज इकॉनॉमी. भारताच्या इकॉनॉमीचं ग्रोथ इंजिन हे महाराष्ट्र आहे. कारण जवळपास 13.5% हा आपला ग्रोथ रेट हा आपला कॉन्ट्रिब्युशन आहे. हं. जी-डी-पी कॉन्ट्रिब्युशन ज्याला आपण म्हणतो, की जे उत्पन्न आहे. तर त्याच्यातलं 13.5% कॉन्ट्रिब्युशन हे महाराष्ट्र करतो भारताच्या एकंदर अर्थव्यवस्थेला. आणि आपला ग्रोथ रेट हा बाकी राज्याच्या तुलनेमध्ये आणि एकंदरीत देशाच्या ग्रोथ रेटच्या तुलनेमध्ये हा कायम जास्त राहिलेला आहे. म्हणजे तो 7 ते 8% च्या मध्ये हा आपला ग्रोथ रेट आहे. सो महाराष्ट्राची आत्ताची जर इकॉनॉमी आपण पाहिली, तर आता $650 बिलियन ही महाराष्ट्राच्या इकॉनॉमीची साईज आहे हं. त्यामध्ये. सो याचं जर आपण दुसऱ्या म्हणजे आता बाकीचे स्टेट जे आपल्याशी कॉम्पीट करतायत, आपण महाराष्ट्र इज वे अहेड इन टर्म्स ऑफ एकंदर जी-डी-पी कॉन्ट्रिब्युशन ग्रोथ रेटच्या बाबतीमध्ये. आणि महाराष्ट्र तुम्ही जर पाहिलं, तर ही इकॉनॉमीची जी साईज आहे ती युनायटेड अरब एमिरेट्स हं. ज्याचं सगळ्यांना बरं. आकर्षण आहे. तर त्याच्या पण इकॉनॉमीची साईज तेवढीच आहे. किंवा युरोपमधला तुम्ही आयर्लंडसारखा देश पाहिला, तर त्याची पण इकॉनॉमी ही महाराष्ट्राची इकॉनॉमी एवढीच आहे. तर महाराष्ट्राचं महत्त्व हे आहे, की तुम्ही जागतिक लेव्हलला जरी याचा विचार केला, तर महाराष्ट्राच्या इकॉनॉमीच्या पुढे फक्त 29 राष्ट्र आहेत. सो जर सपोज आपण महाराष्ट्राला एक वेगळा देश काही काळासाठी आपण समजलं, एक थोड्या वेळासाठी. तर महाराष्ट्र हा 30व्या नंबरचं राष्ट्र ठरेल संपूर्ण जवळपास 190-192 जे काही देश आपण त्यांचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये 30व्या नंबरचं अ, अ, हं, आपली हं, पोझिशन हं, राहील. हं. आणि अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विचार केला, तर महाराष्ट्र जर सपोज अमेरिकेतली फक्त 14 राज्य ही महाराष्ट्राच्या पुढे असतील. म्हणजे महाराष्ट्राची इकॉनॉमीची एवढी पॉवर आहे स्ट्राँग आहे. त्याच्यामध्ये. तर त्याच्यामुळे विकसित महाराष्ट्र हे जे आपण ध्येय त्या दृष्टीने आपण वाटचाल करतोय, ते खूप इझिली अचिव्हेबल आहे बरं. त्यामध्ये. की आता त्याच्यामध्ये निश्चित आव्हानं आहेत का? तर भरपूर आव्हानं आहेत त्याच्यामध्ये. परंतु आज देशामध्ये जर ती संधी कुणाला आहे विकसित महाराष्ट्र म्हणजे लवकर तो जो हं, टप्पा आहे तो हं, हं, अचीव्ह करायची, हं. तर ती महाराष्ट्रालाच आहे.